गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आम्ही सध्या चाललेलो आहोत बाहेर. दिनेशांना वाटेल की आपण साधारणतः बाहेरच फिरत असतो. सॉरी, लँग्वेज यूट्यूब गाईडलाईन्स नाही वापरायचं तसं. सो आम्ही चाललो आहे बाहेर. आम्हालाच माहिती नाही आम्ही कुठे चाललो आहे, पण आज सुट्टी म्हणलं यार कंटाळा आलेला आहे, तर आम्ही कुठेतरी फिरायला चाललो आहे. तर आता गाडी काढणार, तिथे रस्ता दिसले तिथे सुटणार आहे. तर बघ आपला ब्लॉग कसा होतो. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. ड्रायव्हर नाही आहेस तू, बसू का? चल मेरे घोड़े. मी बसल्यानंतर गाडी का काही पण सांगतो. माझं नाही वाटलं. शपथ एवढे सारे कुत्रे. हो, आमचे पाहुणे. असं काय हे? अरे पण तिकडे तसं का लावलंय? तसंच तर रोड आहे ना तो. लकीली ऊन पडलेला आहे खूप. सो मस्त. दांडियाचं सुद्धा अजून काढलेलं नाही आहे. बघा इथे आमचं दांडिया असतं. आता आम्ही चाललोय. गिरीश, पहिला कुठे जायचं आपण? रस्ता दिसेल तिथे. आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची. म्हणजे माझी असली की थोडीशी, आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची. सो माझा विचार आहे की पहिला झुडिओला जाऊ आपण आणि मग बघू पुढे काय चालतंय. तर आम्ही फक्त चहा बिस्किट खाऊन निघालेलो आहोत. तर बघू आता जेवणाचा प्लॅन काय ठरतो दुपारचा. हे जे आहे ते संत तुकाराम महाराज ब्रिज आहे डी.वाय. पाटील कॉलेजजवळ, जे फेमस झालं आहे लंडन ब्रिज म्हणून. आणि हे मला आजपर्यंत नाही कळालं की याला लंडन ब्रिज का म्हणतात. आय मीन त्याला नाव दिलेलं आहे भाई, स्पेसिफिक ब्रिजचं नाव आहे. तर त्याला लंडन ब्रिज असंच म्हणून ओळखलं जातं. आणि इथे आम्ही आलेलो आहोत शॉपिंगसाठी. तर माझं आणि दिनेशचं फिक्स आहे, आम्ही शॉपिंग करायचं म्हटलं तर 99% आम्ही झुडिओमधूनच शॉपिंग करतो. राहिलेला 1% मग कधीतरी दुसरीकडे, किंवा मग स्ट्रीट शॉपिंग, किंवा मग ऑनलाईन शॉपिंग. पण झुडिओ इज मस्ट. आमचा दोघांचाही फेवरेट ब्रँड म्हणू शकता किंवा शॉप म्हणू शकता. तर झुडिओला खूप छान कलेक्शन आले गाईज. तुम्हाला कोणाला जायचं असेल तर नक्कीच जावा. अजून विंटर कलेक्शन नाही आलं, पण हे जे आहे ते खूप छान वाटलं मला. आणि नेहमीचं आहे, मला गर्ल्सपेक्षा मेन सेक्शनमध्ये इतके व्हरायटी ठेवतात तिथे. म्हणजे लिटरली तुम्ही ते बघू शकता. हे टी शर्ट्समध्ये इतके व्हरायटी आहेत, म्हणजे हे घेऊ की ते घेऊ, सगळं खूप सारी व्हरायटी. म्हणजे टी शर्ट्स, हाफ शर्ट, किंवा तुमचे हुडीज, पॅन्ट्स सेक्शनमध्ये सुद्धा जीन्स, जॉगर्स. मेन सेक्शन खरंच खूप छान आहे. तर यामधला मला हा पण खूप आवडला. पूर्ण डेनिममध्ये हा हुडी आहे आणि सुंदर आहे कलेक्शन खूप. एक सीन असतो जिथे एका बाहेर वेट करतो, मग ती छान एक आणून ड्रेस दाखवते. इथे उलटं चाललं आहे. मी बाहेर बसली आहे वाट बघत. दिनेश एक 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 शर्ट, जॉगर, हे ते मला ट्राय करून दाखवतं. हो, दिनेश इकडे दाखव. शॉपिंग दाखव तुझी. या पोराने 4000ची शॉपिंग केलेली आहे.
ए तिकडे कुठं कसं वाटतं तुला? इथे आम्ही आलेलो आहोत वाकडमध्ये एक इंडियन क्राफ्ट सेल किंवा एक्झिबिशन म्हणून आलेलं आहे. त्याचं डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही नक्की हे सेल व्हिजिट करा. अजून एक आठवडाभर हा सेल आहे. तर अशा एक्झिबिशन किंवा सेलमध्ये ना हे जे ज्वेलरी असतात ते खरंच खूप छान असतात. एकतर अफोर्डेबल कॉस्टमध्ये असतात, खूप चीप असतात आणि मग कधीतरी फेस्टिव्ह वेअर किंवा हे ऑक्सिडाइज्डवाले घ्यायचे असेल तर आपण वेअर करू शकतो. तर मी यातून थोडे शॉपिंग केली मस्त. तर इथे खूप मोठं एक्झिबिशन आहे. पेंटिंग्स, वॉल आर्ट्स, परत तुमचे वुडन आर्टिकल्स आहेत आणि ड्रेससुद्धा आहेत. ड्रेस, फुटवेअर, पर्स एक्सेट्रा एक्सेट्रा खूप मोठा सेल आहे. आणि हा आहे क्रॉकरी सेक्शन. मला क्रॉकरी खूप आवडतं. म्हणजे असे क्यूट छोटे डबे म्हणू शकता किंवा कप बशी किंवा असे ट्रेस किंवा प्लेट्स असे मला खूप आवडतात. तर इथून पण आम्ही थोडीशी शॉपिंग केली. कप बशीचा सेट घेतला आम्ही क्यूटवाले. डिमोटिवेटचा प्रश्न नाही आहे. तू वाचणार आहेस का गाईस? तुम्हाला वाटतं हा मुलगा पुस्तक वाचत असेल? जे दिनेशचे मित्र हा व्लॉग बघत आहेत, मला सांगा दिनेशने आयुष्यात कुठलं पुस्तक वाचलेलं आहे का? एवढे पुस्तक वाचलेत ना तुला. ओके, खरंच वाचलंय दिनेश? वाचले की अशा ऐकलेत? कॉमन बुक्स आहेत यार, नथिंग न्यू. आणि इथे आम्ही आलेलो आहोत लंचसाठी. तर मी दिनेशला घेऊन आलेली आहे ठसकेबाज कॅफेला. त्याचाही ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप फेमस कॅफे आहे. मी आणि आदित्य इथे ऑलरेडी आलेलो होतो, तर मी दिनेशला घेऊन आलेली आहे. आणि इथे आम्ही घेतलेले आहे कोथिंबीर वडी, जे खूप यम होतं. कसं वाटतं बघून? सांग कसं आहे? मस्त आहे. इथे मी मागवलेला आहे तंदूर स्टफ पराठा. होते ते खाशील का ह्याच्यावाला पाहिजे? ते खाशील का नॉर्मलवाला पाहिजे? कोट आहे ना त्यात खूप. भाई साब, मला बघूनच हेवाले, मला बघूनच घाम सुटतोय. आणि ह्या पोराला पूर्ण घाम सुटलेला आहे काही. तर येस, हा होता छोटासा व्लॉग. मी रेकमेंड करेन की ठसकेबाज कॅफेला तुम्ही नक्की जावा. प्युअर व्हेज कॅफे आहे. N नंबर ऑफ व्हरायटीज आहेत. स्पेशल ठसकेबाज मिसळ थाली तर मस्ट ट्राय आहे. दिनेशचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला कळालंच असेल की ते किती छान होतं आणि टेस्टी होतं. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.